नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपले पहिले गुरु असतात ते आपले आईवडील. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांच्या प्रगतीचाच नेहमी विचार करत असतात, त्यांच्या सुखाचाच ते विचार करत असतात आणि त्याचसाठी आयुष्यभर झटत असतात. म्हणूनच या आपल्या आयुष्यातल्या पहिल्या गुरुचा मान सन्मान आदर आपण नेहमीच ठेवायला हवा. याच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. ऐकूया. एका पित्यानं आपल्या मुलीचं खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. तिला भरपूर शिक्षण दिलं, जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला मदत होईल. काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली आणि एका मल्टीनॅशनल कंपनीची CEO झाली. उच्च पद, भरपूर पगार, सगळ्या सुविधा तिला कंपनीकडून मिळाल्या होत्या. मग वडिलांनी आपल्या या यशस्वी मुलीचा एका चांगल्या, उमद्या, यशस्वी तरुणाशी विवाह लावून दिला. तिला मुलं झाली आणि तिचा आता आपला स्वतःचा सुखी परिवार बनला. वडील म्हातारे होत होते. एक दिवस वडिलांना आपल्या मुलीला भेटायची फार इच्छा झाली आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या ऑफिसची अधिकारी बनली आहे. अनेक कर्मचारी तिच्या हाताखाली काम करतायत. हे सगळं बघून वडिलांची छाती अभिमानानं फुलली. ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिनमध्ये गेले, तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले आणि प्रेमानं आपल्या मुलीला विचारलं, बाळा, खरं सांग, ह्या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे आत्ता? यावर मुलगी स्मितहास्य करत आत्मविश्वासानं म्हणाली, बाबा, माझ्याशिवाय कोण असू शकतं? बघा बघा, एवढं सगळं साम्राज्य कमावलंय मी. वडिलांना तिच्याकडनं ह्या उत्तराची अपेक्षाच नव्हती. त्यांना विश्वास होता की त्यांची मुलगी गर्वानं म्हणेल, बाबा, या जगातले सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती तुम्ही आहात की ज्यांनी मला एवढ्या योग्यतेचं बनवलं. मुलीच्या उत्तरानं त्यांचे डोळे भरून आले आणि मुलीला आशीर्वाद देऊन ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर जायला निघाले. पण न राहून त्यांनी परत मुलीला विचारलं, खरंच जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती तू स्वतःला समजतेस? मुलगी यावेळेस म्हणाली की बाबा, तुम्ही आहात माझ्यासाठी या जगातले सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती. वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, अगं, आताच तर तू म्हणाली ना की जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती मी मला समजते. यावर मुलगी हसत म्हणाली, बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. ज्या मुलीच्या खांद्यावर, डोक्यावर वडिलांचा हात असेल, ती मुलगी किंवा ती व्यक्ती जगामध्ये सगळ्यात शक्तिशाली नाही का? आता वडिलांचे डोळे आनंदाने आणि अभिमानानं भरून आले. आपल्या मुलीला त्यांनी घट्ट मिठी मारली. खरंच ज्यांच्या खांद्यावर, डोक्यावर आईवडिलांचा आशीर्वाद असेल, आधाराचा हात असेल, खरंच ती व्यक्ती जगात सगळ्यात शक्तिशाली असते. आपल्या प्रगतीचा आणि उन्नतीचा आपल्या आईवडिलांना अतिशय निर्मळ आनंद आणि अभिमान असतो. म्हणूनच आपल्या प्रगतीसाठी झटणाऱ्या आईवडिलांना आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचा आदर सन्मान आपण कायम केलाच पाहिजे, हे आपण कधीही विसरता कामा नये, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.